नमस्कार. आज केलंय साधी, सोपी आणि झटपट होणारी मसूरची सुकी भाजी. रात्री 1 वाटी मसूर धुवून भिजत घातलंय. सकाळी त्याच्यातलं पाणी गाळून घेतलंय. कढईत तेल गरम झाल्यावर बारीक कापलेलो कांदो सोनेरी रंगावर परतून एक बारीक कापलेलो टोमॅटो घालून नरम होईसर परतून घेतलंय. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून वास जाईसर परतून वायचं हळद, हिंग, 2 चमचे घरगुती मालवणी मसालो, 1 चमचो गरम मसालो घातलाय आणि मसाले करपता नाही म्हणून वायच पाणी घालून व्यवस्थित मसाले परतून घेतले. मसालो परतून झाल्यावर त्याच्यावर भिजवून घेतलेली मसूर घातलंय. चवीपुरता मीठ आणि अर्धा ग्लास पाणी घातलंय. तशी मसूर शिजाक जास्त वेळ लागणार नाही म्हणून 10-12 मिनिटं मध्यम गॅसवर झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलंय. झाकण काढून गॅस मोठं करून त्याच्यात ओला खोबरा घातलंय. मोठ्या गॅसवर भाजी चांगली परतून घेतलंय. गॅस बंद करून वरसून कोथिंबीर घातलंय. मस्तपैकी झटपट अशी मसूरची सुकी भाजी तयार झाली. ही भाजी डब्याक नाहीतर जेवणाक दोन्ही वेळेक तुम्ही करू शकता. आजचो बेता डाळ भात, चपाती, पोळो आणि मसूरची सुकी भाजी तुम्ही पण